श्रीकृष्ण मंदिर मलकापूर अकोला या ठिकाणी संपन्न होत असलेले संकल्प ब्रह्मविद्या निरूपणांतर्गत नामाचे 10 ठाय या प्रकरणाचं आजचं 6वं सत्र आहे। आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत नाम येते विघ्न हरी। तरी नाम येते विघ्न हरी ते केवी येणार विघ्न, म्हणजे एक तर विघ्न येऊन गेलेलं असतं भूतकाळ, एक विघ्न आलेलं असतं वर्तमान काळ, आणि एक विघ्न येणार असतं भविष्यकाळ। तर येऊन गेलेलं जे विघ्न आहे, जो त्रास आहे, त्यामध्ये तर आपण काही करू शकत नाही, त्रास होऊन गेलेला। पण तत्संबंधित वर्तमान काळामध्ये जर का एखादं विघ्न आलेलं असेल किंवा भविष्य काळामध्ये संबंधित विघ्न येणार असेल तर ते सुद्धा परमेश्वर टाळतात। मग जसं आम्हाला मामाजी सांगायचे की आपण जर का काट्याचं झाड लावलेलं असेल तर त्याला भविष्य काळात काय येणार आहे, काटे येणार, आणि ते काटे इतरांना इजा करणार आहेत। म्हणजे तुम्ही आज काय कार्य केलेलं आहे त्यावर पुढचं भविष्य ठरलेलं असतं। जसं आपण आज जे कार्य केलेलं आहे, आज आपण अज्ञानपणात केलं, परंतु उद्या ज्ञान झाल्यानंतर कळतं की आपण जे भूतकाळामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये काय होणार आहे, अनिष्टाची निष्पत्ती होऊ शकते, होणार आहे। जसं वर्तमान काळामध्ये आपण म्हटलं की बाबा कोणाला तरी रस्ता सांगितला, आपण अमक्या ठिकाणी जा, आणि त्यांनी सुद्धा आपल्या सांगण्यानुसार तो पण त्या रस्त्याने पुढे निघून गेला, त्याला जिथे कुठे जायचं होतं। तो गेल्यानंतर आपल्या लक्षात आलं की अरे आपण विचारच केला नाही तो कशासाठी चाललेला आहे, काय चाललेलं आहे, आपण त्याला रस्ता सांगून दिलेला। आता तो जर का तिकडे अनिष्ट करण्यासाठी चाललेला असेल तर आपण वर्तमान काळामध्ये ते अनिष्ट जोडलेलं आहे, आणि भविष्य काळामध्ये ते अनिष्ट घडणार आहे तिकडे जाऊन, आणि त्याला निमित्त आपण होणार आहोत। या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या भविष्य काळामध्ये अनिष्ट रूपाने आपल्या पुढे येऊ शकतात, त्याची जोडणी आपण आज केलेली आहे की या भविष्य भूतकाळामध्ये केलेली आहे, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अज्ञानपणामध्ये अनेक गोष्टी आपण करून ठेवल्या, भूतकाळामध्येच आपण म्हणून ठेवलं की मी एक दिवशी याचा खूनच करून टाकेन, रागाच्या भरात बोलून टाकलं आपण। मानसिके झालं, वाचिके पण झालं। कुठलीही क्रिया मानसिक, वाचिक आणि कायिक अशा प्रकारे चालत असते। कुठलीच क्रिया डायरेक्ट कायिक म्हणजे शारीरिक घडत नाही, ते लगेच वाचिक घडत नाही, तर त्याला मानसिकचा पाया असतोच। म्हणून स्वामींनी मुंगे विरू न चिंतावे, उपलक्षणे कुणाचंच वैर चिंतू नका मनामध्ये, कारण की तुम्ही जे चिंतन करणार ते वाचिके होईल, आणि वाचिकेचं प्रत्यक्ष क्रियारूपाने घडणार आहे। म्हणून तुम्ही मानसिकेवर जर का नियंत्रण ठेवलं तर वाचिके होणारच नाही। तुम्ही मनात आणलंच नाही भांडण करायचं तर तुम्ही कोणाला बोलूनही दाखवणार नाही, आणि प्रत्यक्ष जाऊन भांडणही करणार नाही। जे मनातच नाही आलं ते प्रत्यक्ष वाचेमध्ये आणि क्रियेमध्ये येण्याचं काही कारणच नाही। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कर्माचं हे जी काही चाल आहे, कर्म कसं चालतं ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। मग परमेश्वर आपल्याला सतत नाम चिंतन करा असं का सांगतात, त्याचं कारणच ते आहे। तुम्ही सतत शयनासनी आसनी आणि भोजनी परमेश्वर आठवावा, हे त्यासाठीच सांगतात। शयन, आसन आणि भोजन सतत परमेश्वर आठवा असला पाहिजे, कारण की बहुतांशी वेळा काय होत असतं की आपल्या याच क्षणामध्ये आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात, वेगळे विचार येऊ शकतात, आणि ते पुढे मग वाचिके होऊन त्याचं प्रत्यक्ष रूपाने येणार, म्हणजे ती क्रिया पूर्ण होते। बी आहे, फूल आहे आणि फळ आहे,
बी आहे तेव्हाच जर का आपण, म्हणजे बीच नसेल तर पुढे त्याचं फूल होण्याचा काही संबंध येत नाही. बी जर का निर्माण झाली असेल, तुम्ही तिथेच जर का त्याला नष्ट करून टाकलं तर त्याचा पुढे फूल होण्याचा आणि फळ होण्याचा काही संबंधच नाही. तसं आमचे भालोदकर बाबा होते, भालोदचे जुने बाबा, ते काय करायचे, जर का एखादं असं फळ खाल्लं ज्याच्यामध्ये बी आहे, असं जर का फळ त्यांनी खाल्लं तर ते काय करायचे, ते बी फोडून फेकायचे. कारण की ती बी जी आपण फेकणार आहोत, चिकू आहे, चिकू तर खाल्ला, बी फेकून दिली. आपण चिकूचेच गुण अनुमोदन करतो, चिकू गोड आहे, असा आहे, तसा आहे, चांगला पिकलेला आहे, आपलं लक्ष इकडे आहे. परंतु त्यातनं जी कर्मनिष्पत्ती होणार आहे ती सुद्धा कशी असेल, म्हणजे ते जे बी तुम्ही फेकताय त्या फेकण्याकडे आपलं लक्ष नाही आहे. जे सध्या तुम्हाला काही वेळासाठी गोड लागतंय त्याच्यासाठी खूप वेळासाठी तुम्हाला जे काही नरकनिष्पत्ती करणार आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आपल्याला चांगलं वाटतं म्हणून आपण एखाद्याचं मन दुखावून टाकतो. आपल्याला चांगलं वाटतं तर तेवढ्या कालावधीपुरतं चांगलं वाटतं, परंतु त्याचं जे मन दुखवलेलं आहे तो सतत जळत राहणार मरेपर्यंत, तो एक भाग वेगळा, आणि त्याच्यातनं चलद्रूपाची निष्पत्ती होणार, तो एक भाग परत वेगळा. म्हणजे त्याच्याकडे आपलं लक्ष नाही, अनिष्टाकडे आपलं लक्ष नाही. कधी कधी इष्ट करण्यामागे आपण एवढा अनिष्ट जोडून ठेवतो तर ते सुद्धा योग्य नाही. स्वामींनी आमच्या सांगितलेलं आहे की कमीत कमी जेवढं अल्प अनिष्ट घडेल तेवढं अल्प अनिष्ट करा. ते म्हणजे अनिष्ट मोठं घडू देऊ नका, कमीत कमी दोष घडण्याचा मार्ग बघा. आपण महानुभावपंथी, आपण म्हणतो ना आम्ही निर्हिंसक आहोत, या जगामध्ये कुणीही निर्हिंसक नाही. आपणही निर्हिंसक नाहीत. आपण कसे आहोत, कमी हिंसक आहोत. आपल्याला वाटतं की पाणी गाळून पिलं म्हणजे हिंसा होत नाही, होते, परंतु कमी होते. इतर न गाळता पाणी पिल्याने जी हिंसा होते त्याच्यापेक्षा गाळून का जर का पाणी पिलं तर त्याच्यापेक्षा कमी होत असणार. आपण खूपशा गोष्टी अशा कमी कमी प्रमाणामध्ये, आपण हिंसा करण्याची वृत्ती नाही, याला निर्हिंसक असं म्हटलं जातं. आणि म्हणून कर्माची ही त्रिविधता आहे, 3 पद्धती आहेत, 3 टप्पे आहेत, त्यानुसार ते कर्म चालतं. जर का आपण सतत देवालाच आठवत राहिलो तर आपल्या मनामध्ये इतर विचारच येणार नाहीत, आणि इतर विचार नाही आले तर वाचिकेमध्ये सुद्धा बाकीचं येणार नाही. तुम्ही एखाद्या लीळेचं चिंतन करून बघा शांतपणे, आणि चिंतन करता करता तुम्हाला एखादा प्रश्न तरी त्या लीळेविषयी येणारच, आणि मग तुमची तगमग ती चालू राहील की कोणतरी भेटेल का आपल्याला की ज्याच्याकडे आपण हे प्रश्न विचारू, जिज्ञासा विचारू. आणि जर का कोणी भेटले तुम्हाला असे तर तुम्ही त्यांच्याशी अन्यवार्ता करणारच नाही. तुम्ही सरळ तोच विषय काढाल की आज ही लीळेचं चिंतन केलं, यातनं मला हा विषय समजला नाही. म्हणजे तुमचं चिंतन जे असेल तेच तुमच्या वाचिकेमध्ये शब्दरूपाने येईल, आणि जे शब्दरूपाने येईल तेच प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा येईल. की असं आहे का, भिक्षाविधी असा आहे, हे मानसिके झालं. मग त्याच्यातल्या काही प्रश्न असतील ते जिज्ञासा तुम्ही कोणाकडे तरी मांडाल की मग भिक्षेला आपण परिच्छेद केलेला आणि गोडच आलं तर काय करायचं, प्रश्न पडला, तुम्ही कोणाला तरी विचारला, आणि मग ती भिक्षाविधेची माहिती, जिज्ञासा या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर कधीतरी तुम्ही भिक्षा मागून बघाल की एवढी भिक्षेची माहिती मिळाली, एकदा आपणही भिक्षा मागून बघू. म्हणजे तुमच्या त्या प्रक्रियेला एक दोषाचा पण दोष चालीने पण ते कर्म चालतं, आणि गुण चालीने पण ते कर्म चालतं. मी याला एक दिवशी मारणार आहे अशा पद्धतीने पण ते कर्म चालतं, आणि मी एकदा यांना भोजनासाठी बोलवणार आहे अशा पद्धतीने पण कर्म चालतं. मला अनुसरण घ्यायचं आहे हे पण तुमच्या मानसिकतेमध्ये आलं पाहिजे, मग ते वाचिकतेमध्ये येईल. पण वाचिकतेमध्ये आल्यानंतर बोलून पण कोणाला दाखवायचं, जगाला बोलून दाखवायचं नाही की मी अनुसरण घेणार आहे. 2030 मध्ये माझं जानेवारी महिन्यात अनुसरण होणार आहे असं काही जाहीर करायचं नाही. 29 मध्ये डिसेंबर मध्ये जर का देवाने निश्चित केलं असेल तुमचं अनुसरण तर तुम्ही 30 कशाला सांगता. म्हणून जगाला सांगू नका, देवाला सांगा.
म्हणजे आपली प्रतिकारणतेच्या अनुरूप जर का गुणाच्या माध्यमातून बघितलं तेव्हा सुद्धा आपलं कर्म मानसिक, वाचिक आणि कायिक असं चालतं. म्हणून आपण विचार पण चांगलेच केले पाहिजे, वाचिके पण चांगलंच होईल आणि प्रत्यक्ष क्रिया पण चांगली होईल. म्हणून येते विघ्न परिहारी. आपण जे काही आधी इन्व्हेस्ट करून ठेवलेली आहे त्याचं व्याज तर आपल्याला मिळणारच आहे. मग आपली इन्व्हेस्ट जर का आपण चुकीच्या मानसिकतेतनं करून ठेवलेली असेल, म्हणजे कुठेही एकत्रित आलो तर धर्मसेवेचा लाभ तर मिळतोच, प्रवचनाचा लाभ मिळतोच, पण प्रवचनात आल्यानंतर असं पण असतं बरं का, हे माझ्या जागेवर बसले आज, रोज मी इथे बसतो आणि आज हे इकडे बसले, समजत नाही काय नाही, रोज येत नाहीत वगैरे वगैरे. म्हणजे आलो कशासाठी? काय ऐकण्यासाठी, काय शाळण्यासाठी, आणि इथेच येऊन आपण त्या गोष्टी जोडल्या. तर बाहेर तरी ठीक आहे, कर्मराटीच्या लोकांशी जोडतोय ते कर्म, इथे तर दैवराटीच्याच लोकांशी आपण ते कर्म जोडतो आहोत. कुणी काही केलं नाही किंवा कोणी उलट केलं सुलट केलं तर आपल्या मनाविषयी त्याच्याविषयी राग येत राहतो. म्हणून ही इथे दैवराटीमध्ये पण ही मानसिकता सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. मार्गात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रत्येकजण आपल्या दृष्टीने असं वाटतं की ते दोषवंत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने बरोबर असतात, आपण आपल्या पद्धतीने बरोबर असतो. आपण दुसऱ्याला आपल्यासारखं बघायला जातो तेव्हा तो आपल्यासारखा नसतो, म्हणून तो आपल्याला दोषवंत वाटतो. आपल्याला तो पदार्थ तिखट खायची सवय आहे आणि मग तो पदार्थ जेव्हा फिक्का लागतो तेव्हा आपण म्हणतो बरोबर नाही झाली पाहिजे. आपण आपल्या दृष्टीने जेव्हा बसवायला जातो तेव्हा आपल्याला गोष्टी चुकीच्या वाटतात. ती गोष्ट आपल्या दृष्टीने बरोबर असेल आपल्यासारखी तर गोष्ट आपल्याला बरोबर वाटते. म्हणजे हा एक प्रकार आहे चांगलं वाटण्याचा, वाईट वाटण्याचा. आपण आपल्याला आपल्या दृष्टीने बघावं आणि इतरांना त्यांच्या पद्धतीने राहू द्यावं. मग तुमच्या मानसिकतेमध्ये कुठल्याही प्रकारचे कुविचार त्या व्यक्तीबद्दल येणार नाहीत. जसं मुंगीकडेच आपण येऊया. मुंगी जरी दिसली तर ठीक आहे, मुंगीचा ह्याच्यात काही दोष नाही. माझा दोष आहे की मीच कुठेतरी काहीतरी सांडून ठेवलेलं आहे, व्यवस्थित ओटा पुसलेला नाहीये आणि त्याच्यामुळे त्या मुंग्या आल्या. मुंग्यांची काय चूक आहे? मुंग्या कुठेही येत नाहीत. जिथे गोठ ठेवलेला आहे, पदार्थ हे आहे, तिथेच त्या बरोबर पोहोचतात. तशा त्या आल्या. मग आता चूक आपली आहे. म्हणून इथे अशा पद्धतीने तुम्ही मानसिकतेनं जेव्हा जगाल तर तुमचे शारीरिक आजार सुद्धा 50% कमी होऊन जातील जागेवरच. मानसिकता बदलून टाका, पूर्ण सकारात्मक व्हा. जे होतं, एखादा माणूस वाईट वागला आपल्याशी तर लगेच हे करू शकतो आपण की मी सुद्धा याच्याशी कधीतरी वाईट वागलेलो आहे किंवा माझा हा तो ह्याचा आणि त्याचा माझं ते कर्म आहे, त्याच्यामुळे आपल्याला असा योग घडला, कुयोग घडला. आणि देवाला विनंती करायची की देवा मला सुयोग घडू द्या. संयोग वियोग साह्य जे काही स्वामींनी सांगितलेलं आहे वचनाद्वारे, तर तसं मला संयोग वियोग अशाच व्यक्तीचं घडू द्या ज्यांच्याकडे आचरण आहे, ज्ञान आहे. अशाच व्यक्तीचा संयोग होऊ द्या, नको त्या व्यक्तींचा वियोग होऊ द्या. आणि हे सगळा संयोग जो घडतोय ज्या व्यक्तींशी, त्यांच्या ठिकाणी योग्य ते जे काय आहे ते घेण्यासाठी मला साह्य पण होऊ द्या. म्हणजे अशा प्रकारे देवाला आपली मानसिकतेतनं विनंती असेल तर तुमच्या वाचिकतेमध्ये पण तेच येईल आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा तो भाग येणार आहे. म्हणून येते विघ्न हरी. तर येणारं विघ्न काय असू शकतं ते आजच आपल्याला लक्षात येतं. येणारं विघ्न म्हणजे काय की आपण एकदम आग्रहास्तव किंवा भूक लागलेली आहे म्हणून एकदम ते तेलकट खाऊन घेतलं आणि नंतर लक्षात आलं की डॉक्टरांनी तेलकट नाही सांगितलं आणि आता त्रास होणार. हे काय आहे? येणारं विघ्न आहे, अजून काहीच नाही आहे. आता तर निष्पत्ती घडली, ती बीजरूप झालं आता ते दोष. आता त्याचा त्रास जो आहे तो तुम्हाला भविष्यात होणार आहे. हा मी शारीरिक त्रास सांगतो आहोत, हा आपलाच जो आपण जोडला आणि आपल्यालाच भोगायचा आहे. परंतु असे काही गोष्टी असतात की ज्या आपण जोडून ठेवल्या, बीजरूप केल्या आणि त्याचा दुसऱ्याला त्याचा त्रास होणार आहे. हे सगळ्यात वाईट आहे. परनिष्ठ गोमटे जसं खूप महत्त्वाचं आहे तसं परनिष्ठ ओखटे
म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत केलेले दोष, दुसऱ्यांना दिलेला त्रास, हा जो आहे हा जास्त परमेश्वराला त्याच्यामुळे जास्त कंती येते. आणि म्हणून हे जे काही गोष्टी आहेत की आपण कोणाविषयी काहीतरी विचार करून ठेवलेला आहे, बोलून ठेवलेला आहे वाईट, आणि त्या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत की एक दिवशी याला धडा शिकवायचा चांगला, हे पण जे काही बोलून ठेवलेलं आहे, तुम्ही आणि आम्ही कोणालाही धडा शिकवणारे कुणी नसतो, हे पहिले लक्षात घ्या. ज्याचा त्याचा धडा त्याच्या त्या अविद्येवर लागलेला आहे आणि ती देवता त्याला त्याचा धडा शिकवणार. त्या देवतेकडे सगळं आहे, तुमच्याकडे काहीही नाही. तुम्हाला असं वाटतं की मी याला धडा शिकवला चांगला, 4 चौघात त्याचं पान उतारा मी केला, धडा त्याला नाही भेटला, धडा आपल्याला भेटला आता. कारण की वर्मस्पर्शे नरक, स्वामी सांगतात कोणाला बोलूच नका, आणि 4 चौघात तर मुळीच बोलू नका, त्याचा पान उतारा करू नका. त्याचा जर का वर्मस्पर्श झाला तर तो खूपच आपल्याला महागात पडणार. कारण की वर्मस्पर्श हा दोष असा आहे की तो वाढत वाढत जातो. अनेक लोकांपर्यंत तुमचं बोलणं पोहोचतं, जे उपस्थित आहेत त्यांच्यापर्यंत, अनुपस्थित आहेत त्यांच्यापर्यंत. तो ज्याला तुम्ही बोललात तो जळत राहतो. हा दोष एवढा मोठा आहे तर स्वामी म्हणतात त्याच्यापेक्षा एखाद्याचा शिरच्छेद केलेला चांगला, की तो एकदाच मरतो. पण ज्याचा वर्मस्पर्श केला तो सतत मरत असतो. अर्थातच देव काही शिरच्छेद करायला सांगत नाहीत. स्वामींनी तुलना केली, शिरच्छेदाचं दुःख एकदाच असतं, 1 घाव 2 तुकडे, पण वर्मस्पर्शाचं दुःख त्याच्याही पेक्षा अधिक असतं. आपण म्हणू की आम्ही माणसं मारत नाही, पण आपण माणसांची मनं मारतो, हे पण चुकीचं आहे. आपण हिंसा करत नाही, परंतु मानसिके पण हिंसा नावाची गोष्ट मानवपंथात सांगितलेली आहे. ही हिंसा कुठल्याही धर्मात सांगितलेली नसावी, पण मानवपंथामध्ये मानसिक हिंसा, वाचिक हिंसा आणि प्रत्यक्ष हिंसा, तुम्ही एखाद्याविषयी मनामध्ये मारण्याची जी काही विचार प्रणाली तुमची चालते ती त्याला मानसिक हिंसा असं म्हणतात. या मुंग्या मेल्या पाहिजेत हे म्हणणं ही मानसिक हिंसेचं भाग आहे. ती मानसिक हिंसा वाचिक हिंसेला जन्म देते आणि वाचिक हिंसा प्रत्यक्ष क्रियेला काय करते, प्रगट करत असते. आणि म्हणून आपण जे जे काही दोष जोडून ठेवलेले आहेत आधी आणि ते भविष्यात उजृंभित होणार आहेत, भविष्यामध्ये ते प्रगट होणार आहेत, तर त्याच्याविषयी आपण आत्तापासूनच देवाला विनंती केली पाहिजे की देवा, हे जे काही मी जोडून ठेवलेलं आहे ते भविष्यात उद्भवणार आहे, तर ते उद्भवू देऊ नका. म्हणून जर का आपण नामस्मरण करत असू तर परमेश्वर ते दोष जो होणार आहे आणि त्याला निमित्त आपण आहोत. जसं मी सुरुवातच केली की मामाजींनी सांगितलं काट्याचं झाड लावलं, आता काय होणार, काटे त्याचे गळून पडतील कधी ना कधी, ते सुकतील, आणि मग कोणी जर का तिकडून आलं गेलं तर त्याला काय होईल, ते काटे लागणार. मग त्याला निमित्त कोण आहोत, आपण आहोत. म्हणजे असं सगळं येतं. आणि म्हणून त्याविषयी आपण देवाला विनंती केली, नामस्मरण केलं तर सांगतात नाम येते विघ्न हरी, नाम येणारं विघ्न जे आहे त्याचं हरण करतात. तेची केवी म्हणजे नामामुळे विघ्नाचं हरण होतं. याला काहीतरी प्रमाण द्यावं लागेल की खरंच असं होतं का. ना सांगितलेलं आहे, ना बेलोपुरी महादाईसाची जाप्य प्रश्नाची लिळेची न्याय. बेलापूरची लीळा आहे उत्तरार्ध 608 नंबरची. स्मरण महादाईचा जाप्य करणी अनुज्ञा. स्मरणाबद्दल स्वामी सांगत असताना महादाईसांना जाप्य करणी अनुज्ञा म्हणजे स्मरण करण्याविषयी देवानी अनुज्ञा दिलेली आहे. जेव्हा परमेश्वर स्वतः सांगतात तेव्हा त्याला आज्ञा असं म्हणतात, आणि जेव्हा आपण परमेश्वराकडनं आज्ञा मागतो आणि परमेश्वर देतात त्याला अनुज्ञा असं म्हणतात. स्वामी जेव्हा म्हणतात की तुम्ही इथून निघून जा, ही आहे आज्ञा. आणि मग जेव्हा भटोबास विचारतात देवा मी परमेश्वरापुराला जाऊ का, आज्ञा विचारली आणि मग स्वामी सांगतात की जा, याला म्हणतात अनुज्ञा. जी स्वतः परमेश्वर देतात त्याला आज्ञा म्हणतात, आणि जे आपण मागून घेतो
त्याला अनुज्ञा असं म्हणतात. एकुदी महादाईसी गोसाव्यांशी पुसले. एकदा महादाईसांनी स्वामींना विचारलं, जी जी हे गोसाव्यांची प्रवृत्ती काही सेन भंगेल जी. म्हणजे स्वामी उत्तरा पंथाला किंवा आम्हाला असंविधान देऊ पाहता ती, ही स्वामींची प्रवृत्ती भंगली पाहिजे यासाठी म्हणून काही उपाय आहे किंवा नाही. हे काही सेन भंगेल जी म्हणजे कशाने भंगेल देवाची प्रवृत्ती. देवाने अशी काय प्रवृत्ती घेऊन ठेवली की आम्हाला देव सोडून चाललेले आहेत. ते गोसावी सांगावे जी. ते कोणी सांगावं? स्वामींनीच सांगितलं पाहिजे. म्हणजे महादाईसा ज्या आहेत या प्रत्येक गोष्ट स्वामींकडनंच खात्री करून घेतात. असं नाहीये की आम्ही आमच्या मनाने विधी करू, असं नाही. देवाला थांबवण्याचा विधी सुद्धा देवाकडनंच विचारून घ्यायचा आहे. देवाला प्राप्त करण्याचा विधी सुद्धा देवाकडनंच माहिती करून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी देवाकडनं माहिती करून घ्यायच्या. स्वतःच्या मनाचे विधी निर्माण नाही करायचे. कोरोना काळात असं झालं की प्रत्येक जण आपले आपले काढे तयार करायला लागले. कोणी म्हणतं हे टाका, कोणी म्हणतं ते टाका, कोणी म्हणतं ते टाका. प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हे टाकलं की काढा चांगला होईल आणि त्याच्याने कोरोना नीट होतो. पण हे काय झालं, तुमच्या मानसिकतेतनं निर्माण झालेले औषधं आहेत. त्याच्याने लोकांना वेगळा त्रास व्हायला लागला, उष्णता वाढली लोकांची. आणि अशा प्रकारे हा उपाय असे नको आहेत की जे हवेतले आहेत, ज्याला कुठलाही आधार नाही आहे, तात्विक सिद्धांतिक आधार नाही आहे, असे उपाय आपण करायचे नाहीत. किती महत्वाचं आहे. महादाईसांच्या लीळा वाचताना नुसतीच लीळा वाचून काढू नका. त्यातले एक एक शब्द वाचा, त्याचे अर्थ काय होतात, त्याचा प्रत्येकाचा काय गर्भित अर्थ काय आहे. की महादाईसा म्हणतात की ते गोसावी सांगावे, ते स्वामींनीच सांगावं. म्हणजे आम्ही तोच उपाय करू नेमका, नाही तर आम्ही भलतं सलतं विधी करत बसू तर ते योग्य ठरणार नाही. स्वामी म्हणतात, बाई सराले काळ ब्राह्मण येईल त्याप्रती गीता वाखानी जेल तरी प्रवृत्ती भंगेल. म्हणजे माहिमभट्ट गेलेले आहेत तिकडे, घरी गेलेले आहेत द्रव्य आणण्यासाठी. ते जर का परत आले तर आम्ही त्यांच्या प्रती गीता वाखानन करू. म्हणजे भगवद्गीता जी आहे त्याचं विश्लेषण आम्ही त्यांना सांगू आणि मग प्रवृत्ती आमची भंगेल. ना राव बोलावील तरी प्रवृत्ती भंगेल. किंवा राजा आम्हाला बोलवणं पाठवेल सन्मानपूर्वक तर आमची प्रवृत्ती भंगेल. ना तरी येथीची नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल. किंवा येथेची नामे जाप्य करा. आता याच्यामध्ये पण स्वामींनी कुठलंही पारायण सांगितलं नाही. सरळ काय सांगितलेलं आहे, नामाचं स्मरण सांगितलं. ते जर का तुम्ही केलं तर प्रवृत्ती भंगेल. अर्थातच तेवढं नामस्मरण झालं नाही, आमचे स्वामी थांबले नाहीत. कारण की परमेश्वराची प्रवृत्ती झालेली होती. आता दुसरीकडे जायचं. म्हणजे जिकडे कणवेचे जीव आहेत, एक विशिष्ट काळ 12 वर्ष कणवेचे जीव सालबर्डीमध्ये होते, तर स्वामी सालबर्डीमध्ये होते. एक विशिष्ट ह्याच्यामध्ये सेंदुर्जन विभागामध्ये स्वामी होते. काही विशिष्ट काळामध्ये स्वामी भडोसलाच होते. म्हणजे जिथे जिथे कणवेचे जीव होते तिथे तिथे परमेश्वर असतात. जिथे कणवेचे जीव नसतात तिथे परमेश्वर जात नाहीत. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा माया त्या कणवेच्या जीवांचं संपादकत्व त्या ठिकाणी करते तेव्हा परमेश्वर मग त्या ठिकाणी जातात. जसं एकांक काळामध्ये स्वामी सालबर्डीला मार्गे बीजे करीताती, आणि मार्गे बीजे करण्याची प्रवृत्ती नव्हे तरी त्या झाडींमधनं स्वामी जातात, जेणेकरून त्या झाडांना स्वामींचा संबंध व्हावा म्हणून स्वामी त्याच्यातनं जातात. म्हणजे तिथे पण काय आहे की ते कणवेचे आहेत, त्या ठिकाणी परमेश्वर त्यांची कणव बघून त्यांना संबंध दान देतात. काही झाडं त्याच्यातली प्रसवाची पण असतील की जेणेकरून स्वामी तिथून गेल्यानंतर स्वामींच्या बाह्य प्रदेशी ओरखडे असे येतात आणि स्वामींना त्यांना संबंध द्यायचा आहे तो दिला जातो. म्हणजे त्या ठिकाणी कणवेचे जीव आहेत त्यावेळी या ठिकाणी कणवेचे जीव नाही आहेत. आणि मग जेव्हा इकडे कणवेचे जीव येतात तेव्हा स्वामी मग 12 वर्षातल्या त्या वनवासातनं स्वामी बाहेर येतात, लोकांतामध्ये येतात स्वामी मग. आणि मग असं होता होता 22 पर्यंत, म्हणजे तोपर्यंत 22 योग्यता ही
होते. तोपर्यंत 6 महिने लावले स्वामींनी पैठणला यायला, कारण की तोपर्यंत बाईसांची पण योग्यता नाहीये की त्यांना पूर भजन जोडलेला असून, प्रेमोपाय जोडलेला असून सुद्धा प्रेम देण्याचा ती परवड आलेली नाही. आणि ती परवड जेव्हा आली तेव्हा स्वामी बरोबर पैठणला पोहोचले. म्हणजे अशा प्रकारे काय होतं की परमेश्वराची प्रवृत्ती जेव्हा जिथे राहायची आहे तेव्हा तिथे परमेश्वर उपस्थित होतात, राहतात. पण जर का परमेश्वराची आता प्रवृत्ती इथे राहण्याची नाहीये, तर आता परमेश्वर काय करणार आहेत? जिकडे आता जिथे कुठे स्वामी गेलेले आहेत त्या विभागामध्ये जे कन्वेचे जीव आहेत त्यांच्यासाठी स्वामी तिकडे गेले आणि आम्हाला हे सगळं सांगून गेलेले आहेत. आम्हाला वेगळं दुःख करत बसायची गरज नाहीये. नुसतं दुःख करून परमेश्वर भेटणार नाहीत. देवानी काय एक विशिष्ट विधी आम्हाला सांगितलं, तो तुम्हाला करावा लागणार, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे किती तुम्ही म्हटले की आम्हाला मार्क द्या पैकीच्या पैकी, तर असं दुःख केल्याने मार्क नाही मिळणार. तुम्हाला तो पेपर पूर्ण सोडवावा लागेल आणि सगळे उत्तरं बरोबर लिहावे लागतील, तेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळतील. म्हणून स्वामी सांगतात आता तुम्हा नव्या संबंध, आता तुम्हाला पुनःसंबंधीच भेट देणार आम्ही सरळ. तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? पुनःसंबंधी भेट होण्यासाठी म्हणून तुम्हाला हे अनुसरण दिलेलं आहे, त्याचं ज्ञानयुक्त अनुकरण तुम्हाला करावं लागेल. तोपर्यंत देवाची भेट होणार नाही. आणि रिकामं दुःख करत बसायचं नाही. दुःख करायचं तर अनुसरणपूर्वक दुःख करा, ज्ञानपूर्वक दुःख करा, विधिपालनपूर्वक दुःख करा. नुसतंच रडत बसल्याने देव होणार नाही. म्हणून स्वामी सांगतात रडी जेना किंगा. नुसतं तुम्ही मंदिरात बसले देव पाहिजे देव पाहिजे देव पाहिजे आणि आचरण शून्य आहे तर त्याच्याने देव होत नाही. रडी जेना किंगा रडीतल्या काजरी पडेल, मळीनत्व येईल. मळीनत्व का येईल? कारण की तो जीव सतत रडतच राहतो, आचरण करतच नाही. आचरण नाही केलं की मग मळीनत्व येतं. मळीनत्व आलं असेल आणि आचरण केलं तर ते मळीनत्व निघून जातं. म्हणून स्वामींनी तेही सांगितलं रडी जेना किंगा येणे खडकीसी कपा घ्या पा जरी होय. त्या दगडावर डोकं आपटून म्हणा बरं देवानी यावं देवानी यावं. देव येणार नाही. तो जेणे परी होवावा तो तेणेची परी होईल की. एक एक वचन इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे की ते वचन जर का वाचलं, त्याचा अर्थ कळला ना, तर आपल्या मनात कुठल्याही शंका राहणार नाहीत की काय केलं पाहिजे. तो जेणे परी व्हावा तेणे परी होईल. कोणे परी होईल? विकार शून्य विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता सरमे जो जन्म क्षेपी तयासी परमेश्वर पुनरपी आपला संबंध देती. तयासीच, दुसऱ्यांशी नाही. तिकडे तिथे नसतं की बाबा तुम्ही किती दिवे लावले, किती दिवे लावल्याला काही अर्थ नाही. कसे दिवे लावले तुम्ही त्याला मात्र अर्थ आहे. तिथे त्याची नोंद असते. किती स्मरण केलं, किती दास्य केलं याचे तिथे रकाने आहेत. तिथे टक्केवारी वाढते. तुम्ही किती दिवे लावले टक्केवारी नाही. किती फुलं वाहिली आहेत इथे काही नाही, त्याची नोंद नाही होत. इथे या गोष्टींची नोंद होते. आणि म्हणून इथे आपल्याला प्रत्येक गोष्ट जी आहे ती परमेश्वराच्या प्रवृत्तीच्या अनुसार स्वीकारावी लागणार. आता स्वामी म्हणतात येथीचेनी प्रवृत्ते अभिमानी अभिमानू सांडी लागा. आता आम्ही अभिमान सांडलेला, म्हणजे आता आम्हाला इथे राहायचं नाही. तुझेनी उद्यमे काही होईल. बटोबासना स्वामी म्हणतात तुमच्या प्रयत्नाने आता काही होणार नाही. तुम्ही देवाला थांबू म्हटले किती तरी स्वामी थांबणार नाहीत. तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा आहे, तुम्हाला जेवढं ज्ञान द्यायचं तेवढं देऊन झालं. आता पुढचा टप्पा जीवे करावे ते ठेले. परमेश्वराने जे करायचं ते केलंय. आता जीवाने करायचं ते बाकी आहे. ते एकदा केलं की मग आद्यंती दैव मध्ये पुरुष. आधी ज्ञान देण्याचं कार्य परमेश्वर करतात. मधला टप्पा जीवाचा आहे आणि परत अंत जो आहे आद्यंत म्हणजे आदी आणि अंत परमेश्वराचं कार्य आहे. तर ते परमेश्वर करणार आहे. ज्ञान देण्याचं कार्य केलं देवाने, आचरण करण्याचं कार्य आपलं आहे. आणि मग परत शेवटी परमेश्वर आपल्याला भेटणार. पुनःसंबंध बाकीचे ज्ञान आणि प्राप्तीपर्यंत. आणि प्राप्तीनंतर मग वियोग नाही. परमेश्वराचं स्वरूप आणि आपलं स्वरूप त्या ठिकाणी, परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपलं स्वरूप विलीन होणार आहे.
वेगळं राहून विलीन होणार आहे. म्हणून तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल. नुसतं दगडाला डोकं आपटून देव होणार नाहीत. याचा आता एक वेगळा अर्थ आपण बघूया. नुसते स्थानवंदन करून देव होईल का? स्थानवंदन पण करताना तटस्थपणे राहा एका ठिकाणी. तुमच्यासोबत जेवढे लोक असतात ते फक्त कपाळ टेकतात पुढे, कपाळ टेकतात पुढे. विशेष वंदन करताना पण आपली हीच गत आहे. कपाळ टेकलं पुढे, कपाळ टेकलं पुढे. लीळाच आठवत नाही तर नुसतं कपाळ टेकण्याचा काय अर्थ आहे? तुम्ही काजू बदामला नुसता हात लावला तर चालेल का? हात लावल्याने पौष्टिकता मिळेल त्याच्यातनं? तसंच आहे, आपण फक्त स्पर्श करतोय, विधी काहीच बोलत नाही. तुम्हाला ते पदार्थ खावे लागतील, चावावे लागतील चांगल्या प्रकारे, तेव्हा जाऊन तुम्हाला ते पौष्टिक रूपाने कार्यरूप होतील. तुम्ही ते खिशात ठेवले, जवळ ठेवले, हातात ठेवले, त्याच्याने त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याकडे भरपूर देवपूजा आहे, तर ती देवपूजा वंदन करत असताना देव आठवला गेला पाहिजे, लीळा आठवल्या गेली पाहिजे, तर त्या विशेष वंदनाचं महत्त्व अजून वाढणार. नुसतंच कपाळाला लावण्याने पण काही फायदा होणार नाही अशातला भाग नाही. स्थानवंदनाला गेलात तुम्ही तर त्याचाही फायदा तुम्हाला होणारच आहे. येण्या जाण्याच्या कष्ट जे होत आहेत तिथे गेलात त्याचा पण फायदा होणार. परंतु आम्हाला तो थोडा फायदा नको आहे. आम्हाला अधिक फायदा हवा आहे, अधिक लाभ पाहिजे असेल तर लीळापूर्वक ते वंदन करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी त्याचा तो पाहिजे तो लाभ आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून आत्ता त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे की विशेष वंदन सुद्धा घरामध्ये एकच विशेष वंदन करा, 5च विशेष वंदन करा, पण असे करा की पूर्णपणे देव आठवला गेला पाहिजे. एखादी लीळा आठवली तर डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. दुःखाचं पण अश्रू असतील ते की मी तिथे नाही, आणि आनंदाचे पण अश्रू पाहिजेत की सांडोवा बांधल्याचा आनंद आपल्याला पण झाला पाहिजे. आणि त्याचे सुद्धा अश्रू येऊ शकतात ना. आपल्याकडे बंगला बांधला की आपल्याला आनंद होतो की नाही? माझं घर बांधून झालं आपल्याला आनंद होतो की नाही? आमची नवीन गाडी आली आनंद होतो ना. मग आमच्या स्वामींच्या प्रवृत्तीच्या अनुसार सांडोवा बांधून झाला, ही लीळा आठवत असताना सांडोवा बांधल्याचा आनंद आपल्यालाही झाला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे आपल्याला. एखादी गोष्ट आहे की ते भक्त मंडळी स्वामींना सांडून गेलं, त्याचं दुःख आपल्याला पण झालं पाहिजे की त्या जाणाऱ्यांमध्ये कोण होता? मी पण होतो. स्वामींना सांडून जाणाऱ्यांमध्ये मी सुद्धा होतो की देवाला मी सोडून गेलो. देव काय उगाच सोडून गेले का आपल्याला? कारण की मी सुद्धा देवाला सोडून गेलेलो आहे. हे लीळा आठवताना, विशेष वंदन करताना, प्रसाद वंदन करताना हे सगळं आठवलं पाहिजे. विशेष वंदन चालू आहे, तुम्हाला काहीच जाणवणार नाही की पंखा लागलेला आहे की नाही लागलाय, गरम होतंय का, कोणी देवपूजा पटापट देत नाही का, हे कशातच तुमचं लक्ष नसणार आहे. तुमचं लक्ष फक्त लीळा आठवण्यात असेल. विशेष आला, वंदन केला, देवाला आठवलं, पुढे चालला विशेष. तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास त्या ठिकाणी जाणवणार नाही जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या ठिकाणी विलीन असाल. ज्याच्याकडे कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे त्याला सांगितलं आम्ही संध्याकाळी 5 लाख रुपये घ्यायला येतोय, तो माणूस दिवसभर गुमसुम असतो, कशात लक्ष लागत नाही, लोकांतात असतो, कोणाचेच आवाज त्याला बोललेले येत नाहीत, तो शून्यामध्ये असतो एकदम. संध्याकाळी पैसे कुठून आणायचे, त्याला कोणी म्हटलं आवाज दिला तरी तो एकदम गडबडून हा काय, त्याला जेवायला दिलं त्याला जेवण गोड लागत नाही, त्याला त्या दिवशी पंखा नसेल, हे नसेल, ते नसेल, काही जाणवत नाही, कारण की त्याचं लक्ष वेगळं आहे. तसं तुमचं जर का लक्ष जर का दुसरीकडे असेल, कुठे असेल, लक्षाकडे लक्ष असेल. आमचं लक्ष काय आहे? लक्ष म्हणजे साध्य परमेश्वर आहे. त्या लक्षाकडे आपलं लक्ष असेल तर बाकीच्या ठिकाणी तुमचं लक्ष डिवाइड होणार नाही, विभागल्या जाणार नाही, जाणीव होणार नाही. आणि म्हणून हा भाग पण लक्षात घेतला पाहिजे की देवाची प्रवृत्ती आता जाण्याची आहे. म्हणून ना सरालेकर ब्राह्मण आले, ना त्यांना गीता वाखाणन केली, ना राजाचं बोलवणं आलं, ना महादाईसांकडनं लक्ष जाप्य झालं, काहीच घडलं नाही. तर महादाईसी म्हटले जी तरी आम्ही जाप्य करू जी. आता दोन्ही गोष्टी आहेत. सरालेकर ब्राह्मण कधी येतील का येतील की नाही हे महादाईसांच्या हातात आहे का? नाही आहे.
राजा बोलवेल की नाही बोलवेल हे पण महादाईसांच्या हातात नाही. मग महादाईसांच्या हातात काय आहे? स्मरण करणं हे महादाईसांच्या हातात आहे. नव्हे तर मानवा पंथाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये स्मरण करणं हे त्याचं स्वतंत्रता निर्णय आहे. करायचं की नाही करायचं ते आपण नक्कीच करू शकतो. सगळ्यांनी स्मरण करावं म्हणजे कुणीच अन्य वार्ता करू नये हे माझ्या हातात नाहीये, पण मी धर्मवार्ता करावी हे माझ्या हातात आहे. बरोबर आहे. कुणी स्मरण करावं नाही करावं हे माझ्या हातात नाही, पण मी स्वतः स्मरण करावं हे माझ्या हातात आहे. आणि म्हणून इतर कुठलेही काही उपाय असो, पण स्मरण हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय, कारण की तुम्ही तो स्वतंत्रपणे स्वतः करू शकता, स्वतःच्या आवडीपूर्वक मनपूर्वक करू शकता. महादाईचा म्हणतात जी जी आम्ही जाप्य करू जी, स्वामी म्हणतात करा. स्वामींनी आज्ञा दिलेली आहे, अनुज्ञा दिलेली आहे की ठीक आहे नामस्मरण करा. नामी अभिमानू आती. नामस्मरण नक्कीच करा, कारण की नामी अभिमान आती. नामाच्या ठिकाणी परमेश्वराने अभिमान घेतलेला आहे, हे आमचं नाव आहे म्हणून. आणि नामस्मरण तेही एक स्मरणची किंगा. नामस्मरण तेही एक स्मरणची किंगा म्हणजे केवळ नामाचं स्मरण आहे. केवळ नाम ते सुद्धा एक प्रकारचं स्मरणच आहे, देवाला आठवणे आहे. इतर वेळी आपण चतुर्विध स्मरण आपण करू शकतो, पण प्रत्येक ठिकाणी आपलं चतुर्विध स्मरण होईलच असं नाही. काही ठिकाणी आपल्याला नुसतं नामस्मरण, नुसतं नाम घ्यावं लागेल आपल्याला, त्यावेळी नुसतं नाम पण आपण घेऊ शकतो, ते सुद्धा स्मरणामध्येच मोडतं. लीळा आठवली तर ते सुद्धा स्मरणातच मोडतं. मूर्ती आठवली ते सुद्धा स्मरणातच मोडतं. चेष्टा आठवली ते सुद्धा स्मरणातच मोडतं. परंतु तेही एक स्मरणची किंगा. एक प्रकारे स्मरणच आहे, परंतु जर का तुम्ही चतुर्विध प्रकारे जर का स्मरण करत असाल, नाम लीळा मूर्ती चेष्टा, ते संपूर्ण स्मरण आहे. नुसतं भात खाणं ते सुद्धा जेवणच आहे. नुसती चपाती खाणे ते सुद्धा जेवणच आहे, एक प्रकारचं जेवण आहे. परंतु डाळ भात भाजी चपाती खाणं हे कसं आहे? संपूर्ण जेवण आहे. तर आपल्याला कसं खायला आवडेल? संपूर्ण जेवण खायला आपल्याला आवडतं. तसं लीळा आठवताना, नाम स्मरण करताना संपूर्ण नाम लीळा मूर्ती चेष्टा जर का आलं तर उत्तमच आहे, चांगलंच आहे. पण कधी काळी नुसतंच नाम घेण्याचं असेल तेव्हा नुसतं नाम स्मरण केलं तरी सुद्धा ते तुम्हाला लाभदायकच ठरणार आहे, स्मरणातच पडणार. आणि या ठिकाणी दृष्टांत देतात. येत लेकुरवाळी ये मातेचा दृष्टांत निरोपिला. सर्वज्ञ म्हटले कवणी एकी लेकुरवाळी माता असे. लेकुरवाळी म्हणजे तिला मुलं आहेत, 2-3 मुलांची ती आई आहे. आणि मग ते कवणी लेकरू काही सेनी बुजावी. कवणी लेकरू काही सेनी बुजावी. तिला काही कार्यानिमित्त बाहेर जायचं आहे, काहीतरी काम करते आणि मग ती मुलांना पोचते वगैरे असं आहे. आणि मग तिला ते कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडायचं आहे. बाहेर जाण्याच्या आधी तिला काय करावं लागेल? सर्व मुलांना खाऊ पिऊ घालावं लागेल. कोणी मुलगा रडतोय तर ते लेकरू काहीसेनी बुजावी म्हणजे कुणाला त्याला कोणातरी पाणी पाहिजे तर त्याला ती पाणी देते, कुणाला तरी खायला पाहिजे तर ती त्याला खायला देते, कुणाला पाळण्यात बसायचं त्याला पाळण्यात ठेवते. असं प्रत्येक लेकराला ती त्याच्या त्याच्या पद्धतीने काय काय पाहिजे ते तिला ती त्या मुलांना ती देते. कारण की तिला काय करायचंय? मुलांना शांत करायचंय, गप्प करायचं, म्हणजे पटकन आपल्याला निघता येईल. एक ते काही सेनही न बुजावे. आणि एक मुलगा आहे जे घरामध्ये, म्हणजे आईला एक मुलगा तरी असा असतो जो त्रासदायक असतो. सगळे मुलं ऐकतात, पण एक मुलगा असा असतो की ती मुलगी अशी असते की ती आईला सोडतच नाही, आईला सोडतच नाही तो मुलगा. तसा एक मुलगा हिला असा आहे, तो काही सेनही न बुजावी. त्याला माहिती आहे की आई आता जाणार, मग त्याला ते दूधही नकोय, त्याला पाणी नको, त्याला काही खायला पण नको, काय त्याला खेळणं पण नको पाहिजे. त्याला काय पाहिजे? तयासी तियेची कडेची हुवावी. मला उचलून घे बस. त्याचं म्हणणं एकच आहे, मला खायला प्यायला कशाला काय नको, मला उचलून घे, मला कडेवर घे, एवढंच त्याचं म्हणणं आहे. ते म्हणियाचे निला हे झडती निघे. आता हेच आईसाठी जास्त
त्यांनी अजून काय मागितलं असतं ते पण आईने दिलं असतं, परंतु तिला बाहेर पडायचं आणि त्याला घेऊन बाहेर जाता येत नाही. मग त्याला ठेवूनच जावं लागेल आणि तो सोडायला तयार नाही. आता मग ते म्हणियाचे नी लाहे म्हणजे तिला काय जे काम करायला जायचं आहे, ती कुठेतरी काम करायला जाते, काहीतरी त्या माध्यमातून जे काही तिला द्रव्य प्राप्त होतं ते झडती निघे, लवकर घाईघाईमध्ये निघते, त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्याकडे लक्ष दिलं तर तिथेच अडकून राहू आपण. म्हणून त्याला पण काहीतरी खायला देते आणि लगेच बाहेर पडते. ते देखे, त्या मुलाचं लक्ष नसताना ती बाहेर पडते आणि परंतु मुलाचं लक्ष आईकडेच आहे. तो इकडे तिकडे बघतच नाही. तो इकडे तिकडे बघतो तर आई कुठे दिसते का, कुठे दिसत नाही. आणि एकदम दरवाजाकडे त्यांनी बघितलं आणि बघितलं की आई बाहेर पडते आहे. तव पाठोवाटी धावे, तो आईच्या मागे मागे धावत जातो. ने देखे तेथची लोळणी घाली, आणि आईचे पावलं मोठे आहेत ती पटपट निघून जाते, याचे पावलं छोटे आहेत, हा जास्त अंतरपर्यंत जाऊ शकत नाही. वळणाला आई वळून निघून जाते, आई दिसेनाशी होऊन जाते. जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत मागे पळतो, जेव्हा आई दिसेनाशी होते, दिसत नाही, तेथची लोळणी घाली, तिथेच खाली बसतो. पाय वगैरे करतात ना लहान मुलं, एकदम मातीमध्येच लोळणी घाली, लोळतो त्या मातीमध्ये, आई गेली म्हणून मला सोडून. मग सेजिया सायली असती तिया तया ते बुजावरी गती. बाकीच्या आसपासच्या ज्या तिथे महिला वगैरे आहेत त्या आईच्या सेजिया आणि सायलिया, सेजिया म्हणजे शेजारणी आणि सायलिया म्हणजे मैत्रिणी, त्यांना माहिती ही बाहेर पडली की हा रडतो, म्हणून त्या लगेच येतात बाहेर त्याला समजवण्यासाठी त्या लहान मुलाला. ते तयाचे तोंड पाहे, तो आपल्या डोळे बंद करून रडत असतो, लोळत असतो आणि आवाज येतो. आवाज कसा येतो? स्त्रीचा आवाज येतो. त्याला वाटतं माझी आई आली, म्हणून तो तयाचे देखे, तयाचे तोंड पाहे, येतुलिनी ते तयाचेनी न बुजाव्यार, ही आपली आई नाहीये, हे दुसरेच आहेत कोणीतरी, म्हणून तेच त्यांच्याकडनं सुद्धा तो समजून घेत नाही. म्हणजे बघा, लहान मुलगा रडत असेल, तो खेळण्यासाठी रडतो आहे आणि तुम्ही ते न देता त्याला दुसरं काहीतरी दिलं तर थोडं 1 सेकंदासाठी तो शांत होतो. त्याला वाटतं की मला जे पाहिजे तेच आलेलं आहे की काय, म्हणून तो 1 सेकंदासाठी 2 सेकंदासाठी शांत होतो आणि परत बघतो, अरे हे ते नाहीये जे मला पाहिजे, आणि परत तो रडणं कंटिन्यू करतो. तसं या ठिकाणी झालं. येतुलेनी ते तयाचेनी ही न बुजावे, मग ते म्हणे हे कवणाचे ही न बुजावे. आता ती आई तिकडे गेलेली आहे आणि तिकडे ते कार्य चालू असताना ती जे काही काम करायला म्हणून ती गेलेली आहे, ते लोकांच्या घरी जाऊन ती काहीतरी करते, धान्य निसायचं काम वगैरे वगैरे. आणि ते करत असताना तिच्या डोक्यामध्ये काय चालू आहे की माझा जो मुलगा आहे, बाकीचे जे मुलं आहेत त्यांना त्यांचं खाणं पिणं मिळालं, त्या व्यवस्थित आहे, त्यांना काय घेणं नाही, आई कधी पण येऊ, जेवायच्या वेळेला फक्त आली पाहिजे आम्हाला भूक लागली की. पण हा जो मुलगा आहे याच्या डोक्यामध्ये आहे की मला खायला प्यायला नको, मला आईच पाहिजे. आणि आईच्या डोक्यामध्ये पण बाकीची मुलं कमी आहेत आणि हा मुलगा जास्त आहे, की आई विचार करते की हा रडत असेल तर अजूनही रडतच असेल, 1 तास हा रडणं थांबणार नाही आणि कवणाचेही न बुजावे, म्हणजे कुणाच्याकडनं सुद्धा तो ऐकणार नाही. कोणीही जरी त्याला घेतलं जवळ तरी तो रडणं थांबवणार नाही, रडतच राहील. म्हणून म्हणिये सारुनी झडती ये, ते काम आटपून इकडे तिकडे इतर बायांसारखा अन्य वार्ता करत न बसता, बडबड करत न बसता ती लगेच निघून येते, पटकन निघून येते, लगेच तिकडे रेंगाळत बसत नाही, अन्य वार्ता करत बसत नाही, लगेच निघून येते. कुणासाठी येते? मुख्य ह्या मुलासाठी येते. बाकीच्या मुलांसाठी पण येतेच ती, पण मुख्य कुणाचं लक्ष आहे? या मुलाचं कडे जास्त लक्ष आहे आणि म्हणून ती लगेच येते. पाटावाचेनी पालवे लाळ सेंबूड पुसोनी कडिये घेऊनी स्तनपान दे. आईला माहिती आहे की बाकीचे जे मुलं आहेत ते शांत राहणार आहेत, ते 12 वाजेपर्यंत काही रडणार नाहीत, भूक लागेपर्यंत, तोपर्यंत ते शांत आहेत. पण हा जो आहे हा शांत राहणारच नाही, म्हणून त्याच्यासाठी आई येते आणि त्याला जवळ घेते, त्याचं लाळ शेंबूड पुसते स्वतःच्या पदराने आणि मग त्याला स्तनपान देते. तसं हा झाला दृष्टांत झाला. ह्याचा सिद्धांत काय आहे
तसंच आहे की आपण परमेश्वराने जे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी आहोत. आपल्याला विशेष मिळाला आपण समाधानी होऊन जातो. आमच्याकडे एवढे विशेष आहेत. ग्रस्त लोक आम्हाला म्हणतात बाबा आमच्याकडे सगळे विशेष आहेत, 5 अवतार, प्रसाद नाही, आम्हाला प्रसाद पाहिजे, किती पैसे लागले तरी चालतील. आता असा प्रसाद मिळतो का? प्रसादाची व्याख्याच आम्हाला माहिती नाही. प्रसन्न होऊन दिल्या जातो त्याला प्रसाद म्हणतात. असं मागून घेतलेला आहे किंवा मग विकत घेतलेला आहे त्याला प्रसाद म्हणत नाहीत. आणि प्रसाद हा विकत घेऊ नये, कधीच घेतला गेला नाही पाहिजे तो. उलट ज्यांच्याकडे कोणाकडे प्रसाद आहे तर तिकडे जाऊन तुम्ही प्रसाद वंदन करू शकता. तुमच्याकडे प्रसाद नसला तरी चालेल का? तुमच्याकडे जेव्हा प्रसाद नसतो, दुसरीकडे असतो प्रसाद, तेव्हा तुम्हाला त्या प्रसादाची दुर्मिळता असते. त्या प्रसाद वंदन करण्याविषयीचं एक तुम्हाला ओढ असते, तळमळ असते की बाबा आमचं कधीच होणार नाही, आता इकडे आलेलो आहोत प्रसाद. आपल्या घरी आमच्याकडे आहेत प्रसाद, ह्या जो बोलण्याचा टोन आहे हा खूप चुकीचा आहे. आमच्याकडे आहेत ना प्रसाद, काय तिकडे नाही गेले तरी चालेल. प्रसादाविषयी लगेच तुमचं म्हणजे तसंही नसलं पाहिजे. त्याच्याविषयीची जो काही आदरभाव आहे तो पण कायम राहायला पाहिजे. तर इथे आम्हाला देवाने अशा काही गोष्टी देऊन ठेवल्या की त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला प्रवचनाची गरज नाहीये, आम्हाला आमच्या घरी लीळाचरित्र आहे. जर का म्हटलं की बाबा ही लीळा आम्ही सांगणार आहोत, दाईसी कवडा खेळ, ते म्हणतात ही लीळा आम्ही ऐकलेली आहे, मला माहिती, दुसरी लीळा सांगा. तसं नाही पाहिजे. ती लीळा परत परत ऐका. दाईसी कवडा खेळ ही लीळा आम्ही मामाजींकडनं एवढ्या वेळेला ऐकलेली आहे, इतक्या वेळेला ऐकलेली आहे, पण आम्हाला ते असं कधीच नाही वाटत की मामाजी दुसरी लीळा का नाही सांगत, तीच लीळा परत परत का सांगतात. कारण की प्रत्येक वेळी ती लीळा ऐकताना त्याच्यातनं एक वेगळा संदर्भ येतो. एक परस्परे मथन केल्यानंतर नूतन येतं जे स्वामींनी सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी त्या लीळेतनं मामाजींचं वेगळं चिंतन असतं. प्रत्येक वेळी ती लीळा आम्हाला वेगळ्या प्रकारे समजते आणि प्रत्येक वेळी त्या लीळेतनं एक वेगळा बोध आम्हाला होत असतो. आणि असं वाटतं की लीळा किती वेळा परत परत ऐकावी, अजून ऐकावी, अजून ऐकावी. एवढं स्वामींचं एखादी लीळा इतकी गहन असते. म्हणून स्वामींनी सांगितलं परस्परे मथन कीजे मग नूतन होय, वेगवेगळे अर्थ तुम्हाला त्यातनं प्राप्त होत असतात. तर या ठिकाणी आपल्याला नवीन 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 प्रत्येक वेळी आपल्याला परमेश्वर स्फुरवत असतात. तर इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण रममान झालेलो आहोत. साधू भेटले त्याच्यात आनंद मानून घेतला, आपण विशेष भेटले आनंद मानला, प्रसाद भेटले आनंद मानला, स्थान वंदन केलं आनंद मानला, अधिकरण भेटले आनंद मानला आणि त्याच्यात रममान झालो. बाकीचं दुःख नाही आता आपल्याला. माझं म्हणणं आहे की या सगळ्यात आनंद मानलाच पाहिजे. अधिकरण भेटणं पण काही साधी गोष्ट नाही. एखादे साधारण भिक्षुक भेटणं ही साधी गोष्ट नाही. चांगलं, सगळं चांगलं आहे. वासनिक भेटणं पण चांगली गोष्ट आहे. आनंद मानलाच पाहिजे. परंतु परमेश्वर वियोगाचं दुःख विसरलं पण नाही पाहिजे, हे पण लक्षात घ्या. परमेश्वर वियोगाचं दुःख सतत असणं गरजेचं आहे. जर का विसरलो तर आपण आपल्या साध्यावरून भरकटून जाणार. काही लोकांनी ती मोहीम केलेली आहे की आम्हाला एवढे सगळे विशेष पाहिजेत, इतके विशेष इतके विशेष. एका बाईच्या घरी एवढे विशेष आहेत की त्यांना स्नान घालायला 4 तास लागतात. घरात उपदेशी कोणीच नाही, ती बाई मेली. ते विशेष कुठे आहेत काय आहेत देव जाणे. त्यांनी घरच्यांनी कुठेतरी बांधून ठेवून दिलेले आहेत. काय केलं विशेष? जर का तुम्ही ते विशेष गोळा करताय तर घरातली लोक पण तयार करा मग, तशी जी विशेषांना सांभाळतील पुढे. म्हणून त्याच्यात नुसता आनंद मानून बसू नका. आपल्याला परमेश्वरही प्राप्त करायचं आहे. परमेश्वर वियोगाचं दुःखही आहे. म्हणून त्या मातेला काय आहे की कवणी लेकरू काहीसे बुजावे. कोणाला प्रसाद द्या ते शांत होऊन जातात, विशेष द्या ते शांत होऊन जातात. बाकी त्यांना देवाची गरज नाही. आपण विशेष प्रसादासाठी जेवढी तळमळ करतो तेवढी तळमळ आपली देवासाठी नाहीये. ह्याचं थोडंसं तुम्ही तुमचा अभ्यास करून बघायचा. तेवढी तळमळ आपल्याला देवाविषयी नाही की देव झालाच पाहिजे.
कारण की निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्तमध्ये तोची होवावा तोची भेटावा, तो होवावा तो भेटावा असं नाहीये त्याचा अर्थ. आम्हाला भाष्यकार त्याचा अर्थ काय सांगतात, तो व्हावा तो भेटावा नाही, तोची होवावा तोची भेटावा, तेच पाहिजेत आम्हाला, दुसरं नाही पाहिजे. आम्हाला एखाद्या फळाचा फ्लेवर नाही पाहिजे, आम्हाला ते फळच पाहिजे. तसं आम्हाला देवाच्या वस्तू पाहिजेत, परमेश्वर पारायण आम्हाला पाहिजे, साधू पाहिजेत, अधिकरण पाहिजेत, विशेष पण पाहिजे, प्रसाद पण पाहिजे, पण परमेश्वर पण पाहिजे. नुसतंच तुम्ही म्हटले की एवढ्यावरच तुम्ही आनंदित राहा, नाही. उलट ते स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, अधिकरणांना भेटून देवा संदर्भातली आठवण अजून आपली वाढली पाहिजे की देव भेटलेच पाहिजेत आता आम्हाला, म्हणून आर्तता असली पाहिजे, तेवढी तळमळ असली पाहिजे आपल्याला. आता जर का ती आई म्हणते की कवणी लेकरू, म्हणजे ते लेकरू, बाकीचे लेकरं काही आरडाओरड करणार नाही, रडणार नाहीये, परंतु हा जो आहे ह्याला माझ्याशिवाय जमणार नाही, मी गेलेच पाहिजे तिकडे. तसं देवाला झालं पाहिजे आपल्याविषयी की हा आपण जर का नाही पोचलो लवकर जर का ह्याला पुनःसंबंध नाही दिला तर काय होईल, दुःख. ऐसा असे वटो वटो करीत आपले 4 दिवस कडे घाली. नाही जमत त्यांना, परमेश्वराशिवाय जमतच नाही, परमेश्वरच पाहिजे. तळमळीत जन्माते धाडी, तळमळीत जन्माते धाडी. काही जीवांची तळमळ देवाला बघवत नाही. इतकं कडक आचरण, इतकं दुःख, इतकं स्मरण की देवाला बघवत नाही ते. आणि परमेश्वर त्यांना आस्थेनी आयुष्य घेऊन जाती कणवा. आयुष्य आहे अजून त्यांचं, पण घेऊन जातात. कमी वेळातच त्यांनी एवढी योग्यता जोडली, एवढी दुःख केलं की देवाला ते बघवत नाही. म्हणून देव लाय झडती येती, म्हणजे पटकन येतात. कुणासाठी येतात, बाकीच्या जीवांचं निमित्त आहे, म्हणजे बाकीचे जीव तर आहेतच, परंतु या जीवासाठी मुख्यत्वे येतात परमेश्वर आणि त्या जीवाला घेऊन जातात. तो जीव जर का आपण असू तर आपण असलो पाहिजे तो जीव. आणि तसं स्वप्न बघा. तुम्ही असं म्हणू नका की भट्टोबास खूप मोठे होते, तसं आपल्याला जमणार नाही. आपले आदर्शच भट्टोबास आहेत, आम्हाला व्हायचं भट्टोबास आहे. हे स्वप्न बघा की मला भट्टोबास व्हायचं आहे आणि मी भट्टोबास होणार, मी भट्टोबास होऊ शकत नाही असा नेगेटिव्ह विचार करू नका. मला भट्टोबास व्हायचं आहे. मला पाण्यातनं स्वामीने नाही तारलं तरी चालेल, मला पाण्यात बुडणारी बाईसा व्हायचा आहे, जी देवासाठी समर्पित झाली पाण्यामध्ये, ते बाईसा मला व्हायचं आहे. मला दुःखापासून वाचायचं नाहीये, मला ती इंगळी चावून घ्यायची. स्वामींच्या सेवा करत असताना जी इंगळी चावली, जे दुःख झाले ते मला अनुभवायचं आहे, ते निळभट्ट मला व्हायचं आहे. तशा प्रकारचा त्याग मला करायचा. हे स्वप्न बघितलं तर तुम्ही पुढे तसं त्यांच्यासारखं व्हायला लागाल. नाही तर आम्ही पहिलंच बोललो की आम्हाला भट्टोबास होता येणार नाही, म्हणजे तुमचं साध्यच नाही राहिलं का, मग आपण घरीच बसून राहणार. भट्टोबास होण्याचं कुठलीही प्रक्रिया आपण करणार नाही. म्हणून ते स्वप्न बघा. ते जर का स्वप्न बघितलं तर नक्कीच तुमच्या घरी स्वामी येतील, भिक्षेला येतील. आणि ती भिक्षा अन्नाची नसेल तर तुम्हाला घेऊन जाण्याची भिक्षा असेल. फक्त तेव्हा आपल्याला जाता आलं पाहिजे बरं का, तेव्हा निर्णय घेता आला पाहिजे, जेव्हा देव आपल्याला घ्यायला येतील. मग देव कधीतरी अधिकरणांना पण पाठवतील आणि म्हणतील अनुसरण घ्या आता, एखाद्या भिक्षुकांना पाठवतील म्हणतील अनुसरण घ्या आता. अशा रूपाने सुद्धा देव बोलतील. ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा परमेश्वराचा काय आहे, बोलवणं आहे आपल्याला, हे लक्षात आलं पाहिजे. आणि एवढी तळमळ असेल त्या मुलासारखी तर ते आईला यावं लागतं. तसं जर का आपण आमच्या स्वामींचं जर का आपण मूल झालो, तसं जर का आपण भक्त झालो तर देवाला सुद्धा आपल्यासाठी यावंच लागणार. येणार परमेश्वर, हा या दृष्टांताचा सिद्धांत आहे. आणि परमेश्वर येतील. जसं भट्टोबासांचीच लीळा परत घेऊ आपण की भट्टोबासांनी एवढं दुःख केलं 6 महिने की मग देवाने त्यांना बोलवलं. आणि तेव्हा जेव्हा बोलवलंय, भट्टोबा जवळ येतात तेव्हा स्वामी त्यांना भेटायला उतावळे झालेले आहेत. भट्टोबास तर उतावळे आहेतच भेटायला, पण स्वामी सुद्धा झालेले आहेत. स्वामी सुद्धा काही अंतर त्या शहरात, त्या गावाच्या बाहेर चालत आलेले आहेत की
की लवकर भेट होईल. स्वामी म्हणतात आपण गुंफेतच बसून राहिलो तर त्यांना गावात यायला किती वेळ लागेल. स्वामी पण भेटण्यासाठी एवढे उत्सुक झालेत की स्वामी समोर पुढे येतात, त्यांना भेटतात आणि स्वामी म्हणतात आत्ता आम्ही तुम्हाला कधीही असन्निधानी पाठवणार नाही. देवानी सगळ्यांना असन्निधान देऊन बघितलं पण त्यातले भट्टोबास असे भेटले की ते देवाशिवाय राहूच शकत नाही. तर देवाला बोलवणं पाठवावं लागलं आणि सांगितलं श्रीप्रभूंना नंतर भेटा, आधी यांना भेटा. एवढं स्वामी सुद्धा म्हणजे देवाला पण अशी भक्त मंडळी भेटत नाहीत. देवाला सगळं भेटतं पण अशी भक्त भेटत नाही की जे देवाला अपेक्षित आहे. आणि मग भट्टोबासांसारखी व्यक्ती भेटली तर काय होतं ते या लीळेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. महादाईसी म्हटले जी जी केती जाप्य करूजी. किती जाप्य करायचं? लक्षाची संख्या. लक्ष जाप्य करा म्हणजे 1,00,000 नामस्मरण करा असं देवाने सांगितलेलं आहे. परंतु ते स्मरण नुसतं काय आपल्यासारखं नाहीये की विडा ठेवला आणि ते पटापट पटापट मनी ओढले आणि ते नाम घेतलं, तसं नाही. हे लक्ष जाप्य म्हणजे पूर्णपणे परमेश्वराकडे केंद्रित होऊन तुमची ती दुःख तळमळ आर्त सुद्धा आली पाहिजे. देवाला विनंती आली पाहिजे की देवा जाऊ नका थांबा, देवा जाऊ नका थांबा, अशी विनंती तुमची आली पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे ती परमेश्वर स्वीकारणार. नाहीतर इतक्या दिवस तुम्ही आरती म्हणतात बीजे करावे मम सदनाला, देव आले का कधी? आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा केला नाही की एवढ्या वर्षापासून आम्ही ते सांगतोय, आरती बोलतोय, एकदाही देव का नाही आले? असं आपणही कधी आपल्याला आरती संपली की आपण लगेच जेवायला बसून जातो. आपणही ते डोक्यात ठेवत नाही की आपण देवाला बोलवलेलं आहे, बीजे करावे बोलवलंय, मग देव येतील का खरंच? हा भाव आपल्यामध्ये नाहीये. कारण आपल्यालाही माहिती आहे आपणही शब्दरूपानेच म्हणतो आणि देवही काही येणार नाहीयेत. पण ती शब्दांमध्ये ती ताकद असली पाहिजे तर परमेश्वर थांबणार आहेत. तुमच्या स्मरणात ती ताकद पाहिजे की लांब असलेले परमेश्वर जवळ येतील आणि जवळ असलेले परमेश्वर कुठेही जाणार नाहीत. ही आपल्या शब्दांमध्ये, स्मरणामध्ये, आचरणामध्ये ताकद असली पाहिजे. आणि म्हणून ते वाक्य खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला आम्ही असन्निधानी पाठवणार नाही, कधीच वियोग देणार नाही. एका भक्ताला जे आश्वासन भक्ताच्या बाबतीत जे घडतं की भक्ताला कधीच वियोग देत नाही, ते आमच्या आचार्यांच्या बाबतीत घडतंय, ज्ञानियाच्या बाबतीत घडतंय. म्हणजे भट्टोबासांनी ज्ञान देहामध्येच प्रेमियासारखं म्हणून त्यांनी ते केलेलं आहे, आचरण केलेलं आहे. या ज्ञान देहात प्रेमियासारखं आचरण ही भट्टोबासांची जमेची बाजू आहे. ती आमच्यात कुठेतरी येते का ती बघितली पाहिजे. आमच्याकडे आमका टमका विशेष नसला तरी चालेल, पण आमच्याकडे ती भट्टोबासांची ती अर्थता आमच्यात आली पाहिजे. भट्टोबासांचं वियोग दुःख जे आहे ते आमच्यात येतंय का हे पण, ह्याचं पण कधीतरी स्वप्न बघा. एखादा प्रसाद नसेल तुमच्याकडे तर चालून जाईल, पण श्रीचरणीचा जो प्रसाद आहे म्हणजे स्वामींचं जे काही विहित वचन वाक्य आहे ते आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. भट्टोबासांसारखं वागून बघा, बाईसांसारखं वागून बघा, कधीतरी थोडा वेळ जमतंय का बघा. हळूहळू हळू तसं होत राहील. आणि इथे लक्षाची संख्या सांगितलेली, 1,00,000 स्मरण सांगितलेलं आहे. काय सांगितलं स्वामी? लक्ष जाप्य. आपण त्याचं काय केलं? लक्ष पुष्प केलं. देव काय सांगतात आणि आपण काय करतो? सगळ्याच गोष्टी विरोधात का करतो आपण? मला नेहमी प्रश्न पडतो, तुम्ही किती चप्पल कशी ठेवा, लहान पोरं घालताना ती उलटीच घालतात चप्पल. लक्ष द्या तुम्ही, लहान मुलं उलटीच चप्पल काय घालतात? त्यांना सरळ जरी दिली तरी ते उलटीच घालतात, कारण की तो एक संस्कार आहे. तसं देवानी सांगितलं त्याच्या वेगळंच का करायचं बरं आपल्याला? देवानी सांगितलं तसंच का नाही करता येत आपल्याला? इथे सांगतात लक्ष जाप्य, आणि आपण त्याचं काय केलं? लक्ष पुष्प. नवीन एक आलेला आहे आता विधी, 1,15,00,000 फुलं व्हायची. कशासाठी बरं? हा विधी मी एका ठिकाणी बघितला बरं का, उपस्थित होतो मी खास, की तिथे ती फुलं आणून ठेवलेली आहेत. आणि फुलं पण कुठली? झेंडूची फुलं, स्वस्त मिळतात ती झेंडूची फुलं आणून ठेवली आहेत, त्याचा ढिगारा करून ठेवलेला आहे. आणि टोपली भर ते फुलं दिल्या जातात आणि सगळे लाईनीने उभे आहेत. एक विशेष ठेवलेला आहे आणि पटापट त्या विशेषावरती टोपली रिकामी करायची. झालं, पटकन व्हा, मोठी लाईन आहे.
जे तिथे व्यवस्थापक आहेत ते पटापट सांगतात, पटापट व्हा, पटापट व्हा. ना कुठला, आमचे स्वामी म्हणतात पुष्प एक वाहिजे, एकच पुष्प व्हा पण व्यवस्थित व्हा, विधीपूर्वक व्हा. इथे लक्ष फुलं वाहण्याचं आहे आणि ते सुद्धा अविधीपूर्वक वाहिलं जातं, काहीच अर्थ नाही आहे. विशेषाच्या डोक्यावर फक्त ते टाकल्या जात आहे, विशेषावर फक्त ते फुलं रिचवल्या जात आहेत आणि फुल भरलं की लगेच बाजूला करायचं, पुढची फुलं, पुढची फुलं, पुढची फुलं. काय त्याच्यातनं काय साध्य होतंय? त्याच्यापेक्षा त्या लोकांना म्हणा की प्रत्येकाने ते 10-10 गाठ्या स्मरण करा, 20-20 गाठ्या स्मरण करा. ईश्वर विहित विधी आहे ते सांगितलं पाहिजे. हे कुठून आलं नवीन? लक्ष पुष्प करण्यापेक्षा लक्ष जाप्य करणं कधीही उत्तम आहे, कारण की ते आमच्या स्वामींनी बेलापूरला सांगितलेलं आहे. लक्ष पुष्प आमच्या देवाने कुठेच सांगितलेलं नाही. स्वामी म्हणतात, महादाईचा दिजी कवणे नामे करूजी. स्वामी म्हणतात, पांड्या स्वप्नी नाम स्वीकारिले तेणे नामे करा. मूर्तिस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ही होय. मूर्तिस्मरण केलं तर ते फक्त मूर्तिस्मरणच घडेल, परंतु जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, असं मी सांगतो ना की एक नाम जर का आठवलं की त्याच्यात लीळा बरोबर येते, मूर्ती पण येते आणि चेष्टा पण येते. म्हणून स्वामी सांगतात, नामस्मरण केल्या ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण ही होय. म्हणजे नामस्मरणामध्ये सगळंच येतं. परिकवणा होवेची ना, पण ते कोणाला होत नाही बरं का, हे पण सांगतात स्वामी. हे वाक्य थोडंसं आमच्यासाठी अवघड झालं. स्वामी सांगतात की असं झालं पाहिजे, पण असं सगळ्यांना होत नाही. खूप कमी जीव असे आहेत की ज्यांना हे साध्य होत असतं. आणि अशा प्रकारे स्वामींनी या ठिकाणी वचनाचं प्रमाण दिलेलं आहे आणि लीळेचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी आपण बघितलं की नाम येते विघ्नहारी ना बेलोपुरी महादाईसाचे जाप्य प्रश्नाची लीळेची नि न्याय तेची केविना लेकरू वाळीये मातेचा दृष्टांत आपण बघितला. आणि तेची केविना सर्वज्ञ म्हटले, पोरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी कोपरा पाना ये, म्हणून नाम येते विघ्नहारी. म्हणजे नाम परमेश्वर पुढे सांगतात की भक्ती उपाव निरूपण या लीळेतलं हे वचन आहे की स्वामी म्हणतात, अनुसरल्याचा देव. महादाईसांनी विचारलं की देवा, ज्ञान झाल्यानंतर प्रेम होऊ शकतं का? स्वामी म्हणतात, म्हणितले बाई उपाय न पविजे काहीचे काही असे. होऊ शकतं ना, उपाय सगळ्याच गोष्टींचे उपाय आहेत. ज्ञानियाला पण प्रेम होऊ शकतं. स्वामी म्हणतात, अनुसरल्याचा देव, ज्याने अनुसरण घेतलं त्याचं देव आहे. मग ते गेले आणि भटोबासांना सांगतात की भटो, उगी प्रेमासी म्हणे उपाव, असे प्रेमाला उपाय आहे बरं का, असं महादाईचा भटोबासांना सांगतात. भटोबास म्हणतात, उगी असा का रुपये प्रेमासी उपाव कैसा. ते म्हणे गप्प बस, असा कधी विषय देवानी सांगितलाच नाही की प्रेमाला उपाय आहे म्हणून, की म्हणजे ज्ञानियाला पण प्रेम होईल म्हणून. प्रेमाला कुठला उपाय? ना नाग द्या असे नाही आहे. तुम्हीची सांगत असा की गोसावी निरूपताती. बघा प्रमाण लगेच. ते म्हणतात तुम्ही म्हणताय की स्वामी म्हणतायत. स्वामींनी निरूपण केलं की तुम्ही तुमच्या मनाने म्हणताय. तुम्ही तुमच्या मनाने म्हणत असाल तर भटोबास महादाईसांचं पण ऐकणार नाहीत. पण जर का त्यांनी स्वामींच्या वचनाचं प्रमाण दिलं तर लगेच भटोबास ऐकणार. ना गोसावी निरूपिताती हे मी माझ्याकडचं सांगत नाही, हे स्वामींनी सांगितलं आत्ता मला. मग भट आले दंडवते घातली श्रीचरणा लागले, हाजी प्रेमासी म्हणे उपाव असे. विचारतात भटोबास, प्रेमाला उपाय आहे? स्वामी म्हणतात असे. तर मग स्वामी म्हणतात हो आहे की. मग ते म्हणतात देवा, मग तुम्ही कधी आम्हाला सांगितलंच नाही हे प्रेमाला पण उपाय, ज्ञानियाला पण प्रेम होऊ शकतं. स्वामी म्हणतात तुम्ही काही का पुसिले, तुम्ही कधी विचारलं का आम्हाला? आम्ही म्हटलं की प्रेम उत्तम आहे, ज्ञानापाशी प्रेम उत्तम आहे, तर तुम्ही विचारलं पाहिजे होतं की मग प्रेम होऊ शकतं का आम्हाला. तुम्ही तर कधीच विचारलं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही. कारण की अर्थ असते, तुम्ही अर्थता दाखवली तर परमेश्वर ती पूर्ण करतात. मा काही निरूपितेची ना, म्हणून आम्ही कधी निरूपण केलं नाही. म्हातारी जिज्ञासक म्हातारी चर्चक. पण महादाईसा कशी आहे? जिज्ञासक आहे, चर्चक आहे. त्यांनी ते विचारलं. महादाईसांनी एवढे प्रश्न विचारले
800 वर्ष आधी ते प्रश्न विचारले, अजूनही ते प्रश्न एक्सपायर झाले नाहीत. ते प्रश्न जे आहेत आणि त्याच्यातनं जी उत्तरं आलेली आहेत ती 800 वर्षानंतर सुद्धा आम्हाला उपयोगीच पडतायत. आणि इथून जिथपर्यंत परमेश्वर मार्ग आहे पूर्ण सृष्टीपर्यंत महादाईसांचे प्रश्न उपयोगीच पडणार आहेत. प्रश्न असावा तर असा असावा की जो अनेकांना उपयोगी पडतो, जो अनेकांच्या मोक्ष मार्गाला उपयोगी पडतोय. आपण जे प्रश्न विचारतो ते वेगळेच असतात. बाबा आमच्या मुलाला शांती सांगितली, मग काय करायचं? बाबाच अशांत आहेत की त्यांचे देव त्यांच्यापासून लांब गेलेले आहेत, त्याच्याबद्दलच आमची अजून शांती घडलेली नाहीये. आमच्या ह्याच्यामध्ये ते मुलाला पितृदोष आहे, आमका दोष आहे. आपल्याला सगळेच दोष आहेत, आपल्याला पण पितृदोष आहेत. आपले पिता म्हणजे परमेश्वर हे आपल्याला सोडून गेलेला हा पितृदोषच जोडून ठेवलेला आहे. आपण त्याला काही वेगळ्या शांत्या बिंत्या करायची काही गरज नाही. आपल्याला उपाय आहे, पण आमच्याकडनं तो उपाय होऊन नाही राहिलेला आहे. आम्हीच अशांत आहोत, आम्ही अस्वस्थ आहोत देवाच्या वियोगामुळे. आपले प्रश्न अशा प्रकारचे असतात. महादाईसांचे प्रश्न असे होते की ते अनेकांच्या मोक्षाला कारणीभूत ठरतायत. त्याची उत्तरं, त्यातनं आलेली उत्तरं. अनेकांचे प्रश्न हे महादाईसांचे प्रश्न आहेत. आज मला जर का प्रश्न पडला असता आपल्याला की आपल्याला प्रेम होऊ शकत नाही का, तर मी तुम्हाला सांगितलं असतं काय माहिती बा, लिळेमध्ये तर काय आलेलं नाहीये, ज्ञानियाला प्रेम होऊ शकत नाही कारण लिळेत आलेलं नाहीये. परंतु महादाईसांनी विचारलं म्हणून आज त्याचं उत्तर आम्हाला मिळालं आणि आम्ही सुद्धा प्रेमासाठी प्रयत्न करू शकतो. इथे म्हातारी चर्चक आणि म्हातारी जिज्ञासक असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं आणि त्याच्याविषयी चर्चा केली आणि मग आम्ही त्यांना त्याचं उत्तर दिलेलं आहे. येत काही पुसतची असे, काही ना काही प्रश्न विचारतच असतात महादाईसा. आणि प्रश्न विचारले की अनेक प्रश्न गोष्टींची उकल होते. हे ऐसे तुम्हासीची स्फुरावे किंगा, स्वामी म्हणतात हे तुम्हाला स्फुरलं पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. एक लक्षात घ्या की तुम्ही विचारलेले प्रश्न असतात त्याच्या सगळ्यांचीच उत्तर आम्हाला येतात असं नाही. कधी कधी तुम्ही जेव्हा प्रश्न करता त्या अँगलनी आम्ही कधी बघितलेलं नसतो. मग आमच्या लक्षात आलं ह्या अँगलनी पण, ह्या दृष्टिकोनातनं पण बघावं लागेल की बरोबर आहे हा प्रश्न आम्हाला कधी उद्भवला नाही. मग आम्ही काय करतो, आमचं जो काही हे आहे चर्चक मंडळ आहे आमचं, आमची मित्रमंडळी साधू, त्यांच्याकडे आम्ही बोलतो का आपण एवढ्या वेळा लीळा वाचली, हा मुद्दा कधी लक्षात नाही घेतला आपण की इथे हा गोष्ट आहे. मग ते आम्ही त्याच्याविषयी बोलतो वगैरे. जे कधी कधी तुमच्या प्रश्नातनं आम्हाला पण नवीन काहीतरी त्याच्यातनं दृष्टिकोन मिळत असतो. जया वृक्षाची साल गोड त्याचे फळ, सावियाची गोड जाणावे की तैसे, येथीचे साधन जेथीचे साधन सुखरूप तेथीचे साध्य कैसे, ऐसे जाणावे लागे किंगा. आणि मग भटोबासांनी विचारलं की तो उपाय कुठला आहे प्रेम होण्याचा. स्वामी म्हणतात सन्निधानी आग्रह आणि असन्निधानी तळमळ. सन्निधानी देवाकडे आग्रह धरणे आणि असन्निधानी तळमळ दुःख करणे, ह्या माध्यमातून प्रेम होऊ शकतं. पोरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी परमेश्वर ज्ञानियासी प्रेम देती. पोरा जीवाला आग्रह नाही, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आग्रह आहेत. परंतु जर का त्या भक्ताने, त्या जीवाने जर का देवाकडे आग्रह घेतला, मला प्रेम झालंच पाहिजे म्हणून तळमळ केलं, दुःख केलं, आर्तता केली, तर परमेश्वर त्याला काय करतात, योग्य त्या गोष्टी घडवून, प्रेमोपायादी गोष्टी घडवून त्यांना काय करणार आहेत, पूर भजन घडवतील आणि मग त्यांना प्रेमदान देतील. पहिले प्रेमोपाय घडेल, मग पूर भजन घडेल आणि त्याच्यानंतर मग प्रेम होणार. तिसऱ्या टप्प्यामध्ये ते परमेश्वर सगळं घडवतील जर का आपली तळमळ असेल तर. आपण म्हटलो नाही बाबा आम्ही उपदेशातच ठीक आहोत, ठीक आहे. एखादे म्हटलं नाही आम्ही ज्ञान घेऊनच ठीक आहे, अनुसरणाचा काही विचार नाही, ठीक आहे. आता देव काय करू शकतात त्याला. आपण ज्याच्यात सुखी त्याच्यात सुखी. परमेश्वर मग जास्त आपल्याला काही हे करत राहत नाहीत, म्हणजे सांगत राहत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्याच गोष्टी कळायला, सगळ्याच गोष्टींचे उपाय आम्हाला आत्तापर्यंत कळालेले आहेत. आणि आजच्या सत्रामध्ये ज्ञानियाला जर का आग्रह असेल, तळमळ असेल तर आपल्याला सुद्धा प्रेम होऊ शकतं
हे आज आपल्याला कळालं आणि त्या दृष्टीने आपला प्रवास चालू झाला पाहिजे. दंडवत हो.